नमस्कार, RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी. पांढरी पिणाऱ्या तळीरामांच्या संख्येत कमालीची वाढ. पुसद शहरातील बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी तळीराम बेशुद्ध मंदधुंद पडून असल्याचे चित्र बघावयास मिळत असून सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. तर कालच 2 तळीरामांची एका देवदूताप्रमाणे डॉक्टरांनी केली मदत. पुसद शहरात चालू वर्षात पांढरी पिणाऱ्या तळीरामांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली दिसत असून पुसद शहरातील बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी, विशेष करून बस स्टेशन परिसर, 3 पुतळा परिसर, सुभाष चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येणाऱ्या रोडच्या डिवायडरवर कुठे ना कुठे एक ना एक बेवडा तळीराम पडून असल्याचे दिसते. कुणाच्या ना कुणाच्या दुकानासमोर, घरासमोर हे तळीराम बेशुद्ध पडून मंदधुंद अवस्थेमध्ये कुठे कुठे धिंगाणा करताना, अक्षरशः गोंधळ घालताना दिसतात. तर भानगडी करून शिवीगाळ करतानाही सदरचे तळीराम हे शहरात विविध ठिकाणी दिसत आहेत. असेच तळीराम दारू ढोसून पडलेल्या 2 घटना काल बघाव्यास मिळाल्या. जास्त काळ दारू पिऊन पडून राहिल्यास दारू पिणाऱ्याचा मृत्यू होऊ शकतो. बरेच वेळा मृत्यू झाल्याच्या घटना आम्ही बघितल्या आहेत. काल 3 पुतळा परिसरात असाच एक तळीराम दारू पिऊन पडून होता. तसेच पडून राहून त्याचा जीव जाण्यापेक्षा माणुसकीचे नाते जपत डॉक्टर वाघमारे सर यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावून त्या तळीरामाला बाहेर रेफर करून त्याचा जीव वाचविला. तर बस स्थानक परिसरातील पोलीस चौकीच्या बाजूला मुख्य रस्त्यावर भर चौकात दारू पिऊन पडून असलेल्या एका तळीरामाला डॉक्टर दयाराम जाधव यांनी जीवनदान दिले. डॉक्टर दयाराम जाधव हे सदर ठिकाणाहून जात असताना त्यांना तिथे 2 तळीराम पडून असल्याचे दिसले व बरेच नागरिक जमा असल्याचेही दिसले. डॉक्टर दयाराम जाधव यांनी काही युवकांना बोलावून ऑटोवाल्यांना स्वतःच्या खिशातील पैसे देत त्या तळीरामांना रात्रीच्या वेळी उपचार करण्यासाठी पाठवून नंतर त्याच ऑटोने सावरगाव या त्यांच्या मुख्य गावी पाठविले. दोन्ही डॉक्टरांनी सांगितले की बराच वेळ पडून राहिला तर शरीरातील शुगर कमी होऊन पेशंट दगावू शकतो. दोन्ही डॉक्टर यांनी देवदूताप्रमाणे 2 जणांचे प्राण वाचविले. पिणारे हे दारू पितात आणि मरतातही, पण पिणारे मेल्यानंतर त्यांचा परिवार व मुलेबाळे ही पोरकी होतात. दारू पिणारे तळीराम दारूच्या दुकानात जाऊन स्वतःच्या पैशाने दारू घेऊन पितात. फायदा दारू विकणारे दारू दुकानदार यांचा होतो, पण नाहक त्रास हा सर्वसामान्य नागरिक, दुकानदार, व्यावसायिक, घरगुती महिला भगिनी यांना होतो. या तळीरामांमुळे विनाकारण नागरिकांना मानसिक त्रास होत आहे. तसेच यांच्या विरुद्ध पोलीस प्रशासनही दखल घेत नाही. त्यामुळे अधिकच परेशानी होत असून कित्येक वेळा भरपूर दारू ढोसून मकानासमोर पडलेल्या तळीरामांना 108 ची मदत बोलावून तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडल्याचे दिसून येते. तळीरामांमुळे पुसदची जनता त्रस्त झाली असून प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी पुसदकरी जनतेकडून करण्यात येत आहे. RNN न्यूज मराठी, पुसद. मी काय म्हणलं, नमस्कार. आज सर आले आणि सरांनी बघितलं आणि या पेशंटला भरती करण्यासाठी आम्ही जात आहे. आणि खरंच सरांचे खूप खूप आभार. धन्यवाद. सरांनी स्वतःच्या खिशातून पैसे दिले ऑटोसाठी आणि सरांनी सांगितलं पण की काय होते सर जर पडून राहिले तर जास्त वेळ राहिले तर त्यांच्या शरीरातली शुगर कमी होते. पेशंट दगावू शकतो. गोटे उचलून लागा लागले त्याला, गोटे उडून लागा लागले.